पार्टीचा आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं ऐसा आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। और पहले लड़े थे जो गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे शोरों से। आम आदमी पार्टीचा विजय असो, आम आदमी पार्टीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। जय हिंद। मैं सैयद सलाउद्दीन नहरी, छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद शहर अध्यक्ष। आज झोपा काढ़ो आंदोलन आम आदमी की तरफ से इसलिए रखा गया है कि शहर के सभी स्कूलों का हमने तकरीबन सर्वे किया, महानगर पालिका के एकदम खस्ता हालत में है और वहाँ बच्चों के लिए जो सुविधा है उसके अंदर जो दर्जा है बहुत ही निचले स्तर का है। इसलिए हमने पूरे महाराष्ट्र में आम आदमी पार्टी की तरफ से एक ही दिन और एक ही टाइम ये आंदोलन रखा गया था। और ये आज जो आंदोलन है ये इसके आयुक्त को हम निवेदन देके ये कहना चाह रहे हैं कि भाई यहाँ के जितने भी मनपा के स्कूल है उनका दर्जा सुधारा जाए और इनकी जो बिल्डिंगों की जो खस्ता हालत है। अभी एक हादसा हुआ राजस्थान में जिसके अंदर 7 बच्चों का दुर्दैवी मृत्यु हो गया, तो उससे सबक लेकर हमको हमारे महाराष्ट्र की स्कूलें सुधारना चाहिए। आयुक्त साहब के एक स्कूल में बच्चा ये बोलने से कि रोड कटिंग में स्कूल चले गई तो हमारे को स्कूल नहीं रहेंगी तो हम आयुक्त कैसा बनेंगे। तो आयुक्त साहब की आंखों में आंसू आ जाते। तो ये जो दूसरे 100 से स्कूल जो बंद हो रहे और इसके जो बच्चे आयुक्त नहीं बनेंगे तो उसके लिए हम भी इंसान है और हम भी आम आदमी पार्टी वाले, हमारे पास भी जो है तो इंसानियत है। तो हमारे भी आंखों में आंसू आते जब हम ये स्कूलों को देखते और इसकी क्वालिटी देखते। तो हमारा आयुक्त साहब से हाथ जोड़ के विनती है कि इसके जो तो दर्जे सुधारे जाए और इनकी जो बिल्डिंग इमारतें है उसका सर्वे करा के नवी इमारतें बनाई जाए और ये जो खासगीकरण का जो चल रहा इसको बंद किया जाए और एकदम 1 नंबर क्वालिटी के स्कूल जो है तो महानगर पालिका के। और हम ये भी निवेदन करेंगे कि यार मुख्यमंत्री, मंत्री, जितने सरकारी कर्मचारी, आयुक्त साहब, कलेक्टर साहब, इनके बच्चे भी सरकारी स्कूल में पढ़े। हमारी ये विनती है कि ये कंपलसरी कानून बना दिया जाए कि जो भी सरकार के अधीन रहेगा उसके बच्चे जो है तो सरकारी स्कूल में पढ़ेंगे। कर्मचारी, सिपाही से लेके तो मुख्यमंत्री तक सबके बच्चे जो है तो सरकारी स्कूल में पढ़ना चाहिए। हम जो है तो आयुक्त साहब से मिलकर अभी ये निवेदन देंगे और इसके बाद अगर ये हमारी मांग पूरी नहीं हुई तो हम इसके बाद में शहर में और तीव्र आंदोलन करने के इरादे में है। मी आम आदमी पार्टीचा विकलांग अपंग विभागाचा शहराध्यक्ष आहे आणि महानगरपालिका जे अपंगांसाठी 1-1 वर्ष 2-2 वर्ष लावते जे पेन्शन देण्यासाठी, त्याच आता सध्या जे आहे आमचं झोपो आंदोलन या अंतर्गत आम्ही शाळा सुधार एवढं एक आंदोलन सुरू केलेलं आहे। आज महानगरपालिकेच्या बहुतेक शाळेमध्ये आम्ही व्हिजिट दिली तर काही शाळा पावसाळ्यामध्ये गळतीये, स्लॅब सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि मुलं पावसात बसतात। दुसरी एक गोष्ट आहे की अपुरा शिक्षक वृंद, त्यामुळे विद्यार्थ्यांची जी हेळसांड होते। आणि दुसरं एक आहे की शिक्षकांमध्ये पाहिजे तशी क्वालिटी नाहीये, फक्त झेडपीच्या शाळांमध्ये फक्त कोंडवाड्यासारखं मुलं बसतात। यांनी दिल्ली पॅटर्न, दिल्लीचा जो मॉडेल आहे शिक्षणाचं ते आपल्या राज्यामध्ये का हे करू शकत नाही। आपलं महाराष्ट्र राज्य पूर्ण भारतामध्ये विकसित राज्य म्हणून संबोधलं जातं, परंतु महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्तेचा अभाव, शिक्षकांच्या गुणवत्तेचा अभाव आणि फक्त संख्यात्मक शिक्षण वाढत आहे। गुणवत्तेचा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता का येत नाही तर शिक्षकांमध्ये नाहीये। आणि दुसरं एक अपुरा शिक्षक वृंद, त्यामुळे महानगरपालिकेचा आणि आयुक्तांचा यावर कंट्रोल नसल्यामुळे या शाळांची दयनीय अवस्था आहे। एकही कुठलीही शाळा की ज्यामध्ये समाधानकारक असं उत्तर मिळेल असं आम्ही व्हिजिट दिल्यानंतर लक्षात आलं की कुठं गळती, शाळेचा स्लॅब गळतोय, कुठं विद्यार्थ्यांची पटावर फक्त संख्या आहे,
विद्यार्थ्या शाळेमध्ये वर्गामध्ये संख्या नाही, शिक्षकांचा कंट्रोल नाही, शिक्षकांवर बाकीच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे आणि त्यांच्या या नकारात्मक विचारामुळे झडपी शाळेचे आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी गोरगरिबांचे येतात त्यांना अरेरावीची भाषा मिळते पालकांना. काही विचारलं तर या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही हे झोपू आंदोलन काढलेलं आहे. आमच्या राज्याचे वैजनाथ राठोड साहेब हे आम्हाला या झोपू आंदोलनामध्ये मार्गदर्शन करत आहेत आणि शहराध्यक्ष नेरी साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहे आणि यापुढे हे आंदोलन तीव्र होईल असं त्यांनी इशारा दिलाय. आता साहेबांनी आमचं शहराध्यक्ष साहेबांचं किती मोठं मन आहे की ते म्हणतात कमिशनर साहेबांना आमची विनंती आहे, या आंदोलनामध्ये विनंतीनंतर हे इशारा राहील आणि या कमिशनर साहेब सर्व अधिकारी यांनी या शैक्षणिक दर्जा जो खालावतोय याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ आपले मुलं ज्या शाळेमध्ये जात नाहीत म्हणून इकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवणं चुकीचं आहे. आम आदमी पार्टी ही सतत गोरगरीब आणि मजूर या वर्गासोबत आहे, तरीही सर्वसामान्य जनतेने या आंदोलनात पाठिंबा द्यावा आणि यानंतर तीव्र आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही सर्व जनतेला विनंती आहे. हॅलो शाळा किती आहेत त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी 4-5 दिल्लीच्या मॉडेल प्रमाणे 4-5 शाळा काढले. केलं ना, त्यांना दिलं ना, पण आपले सत्ता नाही ना सर, सत्ताशिवाय सांग पण नाही ना. अच्छा पाठी येत नाही का? आज आम आदमी पार्टीचा हा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आमच्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया सरांनी यांनी हे ऐलान केलेलं आहे की या देशातले पूर्ण महानगरपालिकेचे असतील किंवा जिल्हा परिषद शाळांची अवस्था काय ते जनतेसमोर आणायचं आहे. जेव्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सर्व शाळेमध्ये व्हिजिट दिले तेव्हा एवढी दयनीय अवस्था होती मित्रांनो, काय सांगू. कारण की त्या शाळेमध्ये गोरगरिबाचे विद्यार्थी शिकतात, मुलं शिकतात, बसायला जागा नाहीये, बोर्ड बरोबर नाहीये, फॅन नाही, लाईट नाही. एवढंच काय, माझ्या लहान मुली शिकायला जातात तर टॉयलेटची व्यवस्था नाहीये, टॉयलेटची व्यवस्था नाहीये, पिण्यासाठी पाणी नाहीये. मग हा सरकार एवढं सांगतो की एज्युकेशनाबद्दल आम्ही खूप काही डेव्हलप करतोय, खूप काही म्हणजे स्वप्नाच्या गोष्टी दाखवतायत आपल्याला. हे फक्त चॉकलेट दाखवतायत. खरी काय परिस्थिती जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा कळते आपले मुलं कोणत्या स्थितीमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतात. मग अशा शिक्षणाने आपले पोरं काय बनणार आहे? बनतील का कलेक्टर? कोणी बनतील? IAS अधिकारी बनतील? कोणी संशोधन बनतील? रिसर्च पर्सन बनतील? प्राध्यापक बनतील? नाही बनणार. या भाजप सरकाराला आपला माणूस म्हणजे गोरगरिबाचा मुलगा हा त्यांना मजुरी करण्यासाठी त्यांना ट्रेन करतोय. त्यांना असा कोणता कलेक्टर, कोणता IAS अधिकारी बनवण्यासाठी आपल्याला ट्रेन करत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे भाजप मुद्दामून करतोय आपल्यासाठी. आणखी काय विचारायचं आहे? परिस्थिती देशाची वैशी राहिली तर पुढची भूमिका काय आम आदमी पार्टी म्हणून काय करावं शिक्षणासाठी आणि मुलांसाठी? या छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त साहेबांनी खरंच अरविंद केजरीवालचा जे मॉडेल, दिल्ली मॉडेल आहे शिक्षणासंदर्भात, त्यांनी जाऊन व्हिजिट दिल्यानंतर त्यांनाही असं वाटलं कुठेतरी आपला दिल्लीचा मॉडेल आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामुळे 4-5 शाळांनी त्यांनी असं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण रेशो तेवढा मोठा नाहीये. महानगरपालिकेच्या शाळा जवळपास 40-50 शाळा आहेत. त्या धर्तीवर 5-6 शाळा त्यांनी CBSE पॅटर्न वरती केलेले आहेत आणि बाकीचे विद्यार्थ्यांची खूप दयनीय अवस्था आहे. मग मला हे म्हणायचं आहे सरांना की पूर्ण वार्डामध्ये असेल, विभागाप्रमाणे असेल, त्यांनी CBSE शाळा किंवा दर्जेदार शाळा काढले पाहिजेत. गोरगरिबाचे पोरं चांगले शिक्षण घेतले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. आणि जर ते केले नाहीत तर हेच प्रश्न घेऊन आम्ही जनतेला जाऊ. जनतेला सध्याच्या कंडिशनला जनतेला अवेअरनेस करणं
जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. यांना सांगून सांगून काय जैसे तसंच आहे. आपण किती सांगायचं त्यांनी ऐकायचं, परत आपण सांगायचं त्यांनी ऐकायचं, होत काय नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत. माझं नाव वैजनाथ राठोड आहे. मी राज्याचा सचिव आहे. धन्यवाद.